नमस्कार, पालघर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पालघर जिल्हा स्थलांतर झाल्यापासून पालघर जिल्ह्यात आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे 3-13 झालेले पाहायला मिळत आहे। पालघर जिल्ह्यातील अनेक व्यवस्था अद्यापही सलाईनवरच आहेत। आज आपण पाहत आहोत पालघर जिल्ह्यातील सोमटे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात 2 डझन इतक्या भंगार अवस्थेत असलेल्या रुग्णवाहिका। एकीकडे गोरगरीब आदिवासी परिसरात रुग्णांना उपचारासाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने डोलीने किंवा खांद्यावर उचलून काही किलोमीटर पायपीट करत रुग्णांना नेत असतानाच्या घटना अनेक वेळा समोर आल्या आहेत। त्यातच मृत्यू झाल्यानंतरही अनेक वेळा सेवा वाहिनी उपलब्ध होत नसल्याने डोलीने आणण्यात आल्याचे समोर आले आहे। वेळेवर रुग्णवाहिका मिळत नसल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत। रुग्णवाहिकेच्या कमतरता आणि वेळेवर होत नसलेल्या उपलब्धता यामुळे रुग्णांसाठी डोकेदुखी ठरले आहे। तर दुसरीकडे मात्र अनेक रुग्णवाहिका जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालयात किरकोळ दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून गाड्या बंद अवस्थेत भंगारात सडून पडल्या आहेत, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल। यामुळे एकीकडे रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय हे आता बंद अवस्थेत असलेल्या रुग्णवाहिकेचे भंगाराचे पार्किंगचे गोदाम बनून राहिले आहेत। रुग्णवाहिकेसाठी सरकारचा करोडो रुपयांचा झालेला खर्च हा पाण्यात गेलेला नसून भंगारात गेलेला आहे। यामुळे याची आता पुढे कशी विल्हेवाट लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।